जय काळसिद्ध. काय झालं, आपण गीतेचा स्वाध्याय तर आपण नेहमी करतो, कळलं ना. आणि त्यामध्ये खास म्हणजे विशेष करून जो 17वा अध्याय ना, त्यामध्ये काही गोष्टी समजावलेल्या आहेत. तिथे कसं असतं माहितीये, आपण ज्याला म्हणतो ना शारीरिक तप. आता आपल्याला तप करायचं आहे, मग त्याने काय म्हटलं, शारीरिक तप म्हटलेलं आहे, कळलं की नाही. त्यानंतर त्यांनी वाचिक तप म्हटलेलं आहे, म्हणजे वाचा आपण जे बोलतो ना त्याच्या संदर्भात तप म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याने मानसिक तप म्हटले. 3 प्रकारच्या तपांचं त्याने वर्णन केलेलं आहे. आता हे आपल्याला तप करायला पाहिजे. आणि हे तप करण्याचा हेतू काय, आपण आपल्या स्वतःला आपण सुधारतो, स्वतःमध्ये आपण सुधारणा करतो, कळलं की नाही. कारण अनेकांशी आपला संबंध नेहमी येत असतो व्यवहारामध्ये वागताना. तर विशेषतः त्याने काय म्हटलेलं आहे माहिती आहे, आता हे जे शारीरिक तप जे आहे ना त्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे बघा. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीरिम तप उच्यते. काय म्हटलंय बघा, देवगुरु आपले देवता आहेत, ब्राह्मण आहेत, गुरु आहेत, कळलं ना. आता देवदेवतांच्या पूजा का करायच्या, कारण बघा मी अनेक वेळा सांगितलं की देवदेवतांना आपल्या आजूबाजूला असतात, वातावरणामध्ये असतात. आणि जेव्हा आपण श्रद्धाभक्तीने त्यांची पूजा करतो ना, कळलं की नाही, त्यावेळेला ते आपल्याला जरूर मदत करायला येतात, कळलं की नाही. म्हणून देवता. आता ब्राह्मण म्हटल्यानंतर सामान्यपणे आपण ब्राह्मण कशाला कोणाला म्हणतो बघा, फार ते अगदी ब्रह्म ज्ञानात येते ब्राह्मणा किंवा ब्रह्म विद येते ब्राह्मण, ह्या गोष्टी सोडून द्या. पण आपले आचार धर्म करणारे जे आहेत ना, प्रत्येक गावामध्ये ब्राह्मण असतोच, मंदिरामध्ये ब्राह्मण असतो, पूजा अर्चा ब्राह्मण करतो, कळलं ना. सात्विक सत्वगुणी असतो तो, कळलं ना. बऱ्याच वेळेला गुरुकुलामधून तयार झालेले हे ब्राह्मण असतात, तर त्यांना सुद्धा आपण काय करायला पाहिजे, त्यांना आपण वंदन करायला पाहिजे, त्यांचा आदर ठेवायला पाहिजे. नंतर कसं होतं बघा, आता गुरु म्हणतो की नाही, आता गुरु म्हटल्यानंतर कसं असतं, माता पिता आचार्य आणि वृद्ध जे आहे ना, वृद्ध आणि ज्येष्ठ श्रेष्ठ, हे सगळे गुरुच्या ठिकाणी येतात. गुरु म्हटल्यानंतर अधिक उत्क्रांत झालेले, कळलं ना, वयोमानानुसार, कळलं ना, अनेक गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या असतात. म्हणून त्यांनी काय म्हटलं की देवता ब्राह्मण गुरु, कळलं ना, आणि ज्ञानीजन जे आहेत, कळलं की नाही, जे ज्ञान प्रबोधनाचं कार्य करतात. बघा आज सुद्धा समाजामध्ये, मंदिरामध्ये, देवता अनेक ठिकाणी हे ज्ञानप्रबोधनाचं कार्य करणारे आहेत, कळलं ना. सात्विक आचरणाचे लोक आपल्याला दिसून येतात, कळलं ना, ज्यांनी आपली वैदिक परंपरा सांभाळलेली आहे. प्रत्येक गावामध्ये मंदिर तर असतंच आणि त्या मंदिरामध्ये पुजारी असतात, कळलं ना. आता हे ज्ञानीजन जे आहेत ना, ती ह्यांची सुद्धा पूजा अर्चा आपण करायला पाहिजे. ते भेटल्यानंतर त्यांना नमस्कार करायला पाहिजे, कळलं की नाही. आणि दुसरं कसं असतं, पवित्रता. आता आपण पवित्र राहिलाच पाहिजे. का पवित्र राहायचं नाही सांगा. पवित्र ही मानसिक पवित्रता पण असते. आणि सरळ सगळ्यांशी वागताना कसं छान सुंदर वागावं, म्हणजे वसुधैव कुटुंबकम हाच आपला भाव असावा, कळलं की नाही. सगळ्यांबरोबर आपण नित्यनियमाने वागत असतो की नाही, आचरण आपलं चाललेलं असतं की नाही, कळलं. तर आणि ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर अगदी अविवाहित राहायला पाहिजे असंच काही ब्रह्मचर्याचं लक्षण नाही. ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर मी ब्रह्म आहे म्हणजे देवभावाने आपण राहायला पाहिजे. शुद्ध ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त करायला पाहिजे, कळलं ना. आणि म्हणून त्यांनी त्याला ब्रह्मचर्य म्हटलंय. आणि अहिंसा म्हणजे कोणाला दुखवायचंच नाही ना, कशाला हिंसा करायची. आपण शारीरिक सुद्धा दिवसा म्हणजे कोणाला मानाने आपण टोचून बोललो म्हणजे हिंसाच झाली ना. तर अशा पद्धतीचं हे कार्य आपण करायचं नाही, कळलं ना. आणि हे सगळं जे आहे ना, ह्याला त्यांनी शारीरिक तप म्हटलेलं आहे बघा. म्हणजे श्रीकृष्ण भगवान समजावून सांगतात की तुमचं नित्यनियमाने आचरण सुद्धा कसं असावं. तर आता हेच आचरणाची पद्धती जी आहे ना, तर ते काही ना काही आपले जे आता अलीकडचे काय संत महानुभाव झालेले आहेत, त्यांनी बालोपासना सुरू केलेली आहे, सिनियर सिटीजनसाठी काही उपासना सुरू केलेल्या आहेत. ह्याच्या पाठीमागे हेतू काय असतं की जेणेकरून सगळ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे, ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे, हा शुद्ध हेतू असतो. आणि ह्याच शुद्ध हेतूने हे सगळं कार्य चाललेलं असतं, कळलं की नाही. म्हणजे हे शारीरिक तप, कळलं. म्हणजे इथे बघा आपण सरळ अगदी छान सुंदर जीवन जगावं, सगळ्यांशी बोलताना प्रेमाने का नाही प्रेमाने बोलायचं. अलीकडचे बघा ना, मी बघतो हे मुलं जेव्हा आई वडिलांचा, आईचा फोन येतो, बाबांचा फोन येतो, मग इकडून मुलगा म्हणतो आईला
मम्मा मम्मा मम्मी आय लव्ह यू, आणि तिकडून आई सुद्धा म्हणते आय टू. हे बघा, ही प्रेमाची एक नाती आहेत. तर अशी नाती आपल्याला सांभाळता आली पाहिजे, सगळ्यांना सांभाळता आली पाहिजे. आणि हे त्यांनी म्हटलेलं आहे, शारीरिक तप म्हटलेलं आहे. कळलं की नाही? तर इतकं करणं सोपं आहे आपल्याला. आणि आता चातुर्मास पण आहे, तर आपण ह्या आचरणाला सुरुवातच करूया ना असं वागायला. जय काळ सिद्ध, जय काळ